आणि श्रीकामे गावचे सदस्य इथे उपस्थित आहेत, त्यांचा सहर्ष स्वागत करीत आहे लेफ गोलवाडी क्रिकेट संघ, वाघजाई माता क्रिकेट संघ. कुणाल, साहिल आणि सार्थक तसेच कल्पेश याला मी विनंती करतो की त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सामने एकदम अटीतटीचे आहेत, त्यामुळे दुसरी सेमीफायनल चांदोरे गौलवाडी वर्सेस मुद्रे. अभिषेक ऑन स्ट्राइक आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा हा पहिला चेंडू आणि पहिला षटकार येतो अभिषेकच्या बॅट मधून. खामगाव गौलवाडीचा शुभम याला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर केलं आहे. खामगाव केतन याच्या संघाचा खेळाडू शुभम याला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. शुभम ज्याने लास्टचं षटक टाकलं होतं, महत्त्वपूर्ण असं षटक टाकलं होतं, त्यांनी लास्टचे 2 चेंडू महत्त्वपूर्ण होते त्याचे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. प्रकाश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. अभिषेकसाठी एक सुवर्ण संधी आहे. आदेश माडिक यांच्याकडून प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपये लागू झालेले आहेत. अभिषेकने याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय, हवेत उंच उंच आणि चेंडू सीमा रेषा पार. हा लगातार दुसरा षटकार येतोय अभिषेकच्या बॅट मधून. धमाका. आता मात्र मुद्रे संघ जी 42 रनांची इनिंग झाल्यानंतर आता थांबायचं नाव घेत नाहीयेत. मागच्या सामन्याच्या 2 चेंडू लास्टचे अतिशय निर्णायक चेंडू होते, त्याच्यामुळे सामन्याचं पूर्ण असं गणितच बदलून गेलं होतं. शुभम त्या सामन्याचा सामनावीर घोषित झालेला आहे. आता चालू असणारा सामना मुद्रे वर्सेस चांदोरे गवलवाडी. नितेशवर आता मात्र हल्ला बॉल होतोय. 2 चेंडू मध्ये मात्र 13 धाव वसूल केलेले आहेत त्या अभिषेकने. 1 अवांतरची धाव आहे त्याच्यात आणि 2 उत्तुंग षटकार आहेत. अभिषेक ऑन फायर. सेमीफायनलचा हा धमाका आणि मेगा फायनल मध्ये दाखल व्हायचं आहे तर मात्र मेहनत करावी लागेल तरच तुम्हाला फळ मिळेल. आणि आता मात्र त्या मेहनतीचा कस लागायची वेळ आलेली आहे, कारण ही आहे सेकंड सेमीफायनल. पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला भेटलाय तो म्हणजे खामगाव आणि आता मात्र दुसरा संघ कोणता असणार आहे, चांदोरे गौलवाडी की मुद्रे. आता मात्र थोडासा बॅकफुटला ढकलला गेलेला आहे तो संघ आहे चांदोरे गौलवाडी. टॉस विन होऊन मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि आता मात्र कुठेतरी तो अंगवळणी पडतोय की काय, अंगाशी येतोय की काय असं वाटायला लागले, कारण अभिषेक आता थांबायचं नाव घेत नाहीये. 2 चेंडू मध्ये 2 मोठे षटकार आलेले आहेत त्याच्या बॅटमन. सुरेख या गोलंदाजीची गरज असेल. ब्लॉक होलचा मारा सुरेख स्लो रन पद्धतीचा चेंडू हाताळणी केली होती नितेश याने. आता मात्र थोडासा का होईना एक सुटकेचा निश्वास टाकला असेल तो म्हणजे नितेशने, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले होते. आता मात्र कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता होतीये. परत एकदा तसा चेंडू, तसाच कुठेही चान्स देत नाहीये. बॅट खाली बॅटवर घ्यायचं चेंडूला आणि अक्षरशः ब्लॉकचा मारा करतोय. आता मात्र गवसणी लागली आहे, त्याला सूर सापडलाय की काय असं वाटायला लागलंय. स्वतःच्या बॉलिंगला आता मात्र तो बॅकअप करतोय, स्वतःवर विश्वास दाखवतोय संघ नायक. आणि मात्र विकेट किपर यांनी काहीतरी सल्ला मसलत केल्यानंतर मात्र काहीसा बदल केलेला आहे तो म्हणजे नितेश यांनी. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक हा तिसरा निर्धाव चेंडू. 2 षटकार आल्यानंतर मात्र आता अभिषेक थोडासा बॅकफुटला ढकलला गेलाय. अनिश्चितता आणि क्रिकेट हेच याचंच हे मूर्तिमंत उदाहरण. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि तदनंतर मात्र प्रतिहल्ला करतोय तो म्हणजे नितेश. 3 चेंडू लगातार डॉट केलेले आहेत. आता मात्र थोडासा शुभम सुद्धा टेन्शन मध्ये आल्यासारखं वाटतंय. कुठेतरी त्याचं 13 धावांवरच फक्त धावफलक थांबलेला.
अभिषेक साठी पुन्हा एकदा चेंडू, सुंदर तटवलेला चेंडू, चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार. इट्स अ बिग हिट. षटकार, 3 षटकार आले, 3 चेंडू डॉट आले आणि 19 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत. अभिषेक ऑन अ फायर, अप्रतिम बॅटिंग. खरं तर 3 चेंडूंमध्येच समाचार घेता आला असता तर आणखीन मोठा ओव्हर झाला असता, परंतु 3 चेंडू डॉट झाल्यानंतर ही 3 षटकार वसूल करण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे अभिषेक. आणि आता बॅटिंग स्ट्राईकला येईल तो म्हणजे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावणारा फलंदाज शुभम. काय अप्रतिम बॅटिंग केली होती. 1 साइड आपल्या टीमला मात्र सेमीफायनलचं तिकीट गाठून दिलं होतं तोच हा शुभम. आता मात्र या सेमीफायनल मध्ये तशीच फलंदाजी करून फायनलचं तिकीट बुक करतोय का ते पाहण्यालायक असेल. आणि गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे राज, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आज दिवसभरात 2 सामन्यांमध्ये सुरेख अशी गोलंदाजी ज्याच्या मार्फत आपण पाहिली तो राज. आता मात्र शुभमला रोखण्याचा प्रयत्न करे. सुरेख फ्लिक आहे आणि तिथे फिल्डर आहे. कव्हरला चांगला झेल झालेला पाहतोय आपण आणि अभिषेक मोठा हादरा बसतोय. अभिषेकच्या स्वरूपात मोठा हादरा, मोठा मासा गळाला. बॅक टू द पॅव्हेलियन अभिषेक. आणि आता अभिषेकची जागा भरून घेण्यासाठी मग कोण येते हे पाहण्यालायक असेल. पाणी द्यायचंय. दुसरं ओव्हर मात्र आता प्रगतीपथावर असणार आहे आणि त्यात पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट, मोठा विकेट झालाय तो म्हणजे शुभमच्या रूपात आणि बाद होतोय शुभम. 0वरती गोल्डन डकचा शिकार होतोय या मॅच मध्ये. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावलेला हा फलंदाज आता मात्र माघारी परतलाय आणि आता मात्र आणखीन जिम्मेदारी वाढली आहे ती म्हणजे अभिषेक याची, ज्याने पहिल्या षटकात मात्र 3 उत्तुंग असे षटकार ठोकले. आणि आता मात्र फायनलचं तिकीट जर बुक करायचं असेल तर मात्र अभिषेकला सूत्र आपल्या हातात घ्यावी लागतील, कारण त्याचा एक खंदा साथी जो की शुभम आता मात्र माघारी परतलाय. राज याची सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, फसवा चेंडू टाकला होता स्लोअर 1चा वापर करून मात्र कव्हरच्या इथे झेलबाद करवले ते म्हणजे शुभम याला. पंचांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सामने सुरू करायचे. अंतिम सामना अजून खेळायचा बाकी आहे. आता मात्र बॅटिंग क्रीजवर मर्यादा आपल्याकडे दाखल झालाय तो म्हणजे दीपेश. दीपेश आपल्या संघासाठी काय कमाल करू शकतो, कारण हा सेमीफायनलचा थरार आहे. इथूनच तुमचं फायनलचं तिकीट बुक होणार की तुम्ही घरी जाणार हे मात्र ठरणार आहे. या 2 झळाळत्या ट्रॉफ्यांवर आपलं नाव कोरायचं असेल तर मात्र हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी गरजेचं आहे. जो हरला तो मात्र घरी परतला आणि जो जिंकला त्याने मात्र आपल्या घरी ट्रॉफी घेऊन गेलं, असं काहीसं चित्र आपण पाहतोय. चांदोरे गवलवाडी वर्षे समुद्रे राज दीपेशसाठी मारा करेल. पुढील चेंडू आणि समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ बिग हिट आणि षटकार येतोय तो म्हणजे दीपेशच्या बॅट मधून धमाका होतोय. शुभम जरी परतला असला तरी मात्र दीपेश त्याची कमी पडू देणार नाहीये संघाला. आणि हे सांगत असताना पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल आउट ऑफ द पार्क फेकून दिला दीपेश. अप्रतिम फलंदाजी, कमालीची फलंदाजी त्याच्याकडून होती आणि स्कोर झालेला आहे 25. दीपेश स्टँड अँड डिलिव्हर ह्या ऍक्शन मध्ये मात्र बॉल पाठवून दिला होता स्टेट डाऊन द ग्राउंड, जो की सगळ्यात हार्ड फटका असतो मात्र तो लिलया पार पाडला. दीपेश साठी प्रत्येक 6 ला ग्राउंड वाले जे आहेत त्यांनी 200 रुपये लागू केलेले आहेत, याची नोंद घ्यायची आहे. सुरेखा फटका, 2चा प्रयत्न, 3ऱ्याचा प्रयत्न होणार का? अभिषेक स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न करणार का?
तर नाही, कारण दीपेशनी सुद्धा दाखवलं आहे माझ्या भात्यात सुद्धा मोठे फटके आणि चांगले फटके आहेत. अभिषेकला टेन्शन घेण्याची गरज नाही. राजवर केलं हल्लाबोल, ज्याने पहिल्या चेंडूमध्ये मात्र परतावलं होतं. शुभमला माघारी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेणारा तो प्लेयर, त्याला मात्र 0 गोल्डन डकचा शिकार केला होता. आणि आता मात्र दीपेश सूत्र हातात घेत असताना शुभम जे काम अर्धवट सोडून गेलं ते मात्र आता पुढे दीपेश घेऊन जात असताना आपल्या संघासाठी परत एकदा फिरून मारायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता होते, रनाचा प्रयत्न आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे अभिषेक. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी होतोय. धावसंख्या होती ती 28 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू. नंतर 2 आणि नंतर 1. 28 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे या इनिंग मधील. आणि खूप अति महत्वाचे चेंडू असणार आहेत. अभिषेक स्ट्राईकला आणि राज गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा काहीसा दबाव पाहायला मिळतोय. दबाव आता कुठेतरी अभिषेक, ज्याने पहिल्या आणि नो घोषित करतायत, पंच दंडित करतायत आणि नोच्या मदतीने आता धावसंख्या उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण थरार पाहिला, 30 धावांचं आव्हान होतं. अक्षरशः अटीतटीच्या लढतीत मात्र खामगाव संघ विजयी होताना आपण पाहिलं आणि आता 30 धावसंख्या इथे निर्माण झाली. 2 चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा ब्लॉकचा मारा, सुरेख चेंडूचे हाताळणे, कुठेतरी कमजोरी ओळखली की काय असं वाटतंय. राज याने सुरेख स्लोवर 1 आणि ब्लॉकचा मारा करतायत. ऑफ साइड आउटसाइड द ऑफ स्टंप मारा आणि सुरेख तेवढा चांगला ग्रॅब केलाय तो विकेट किपर याने. निर्धाव चेंडूची सांगता होती. 29 धावसंख्या स्थिर आहे. 1 चेंडू शिल्लक. या सेमीफायनलचा थरार आता लवकरच आपल्याला मिळणार आहे. दुसरा सेमीफायनलिस्ट वाघजाई माता चषक 2025चा. सुरेख फटका आणि उंच गेलाय, परंतु लांबी कमी आणि हा झेल मात्र भूदान झालेला आहे. ही झेल होणं गरजेचं होतं. कुठेतरी बॅकफुटला टाकता आलं असतं, परंतु त्याच्यात यशस्वी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे धावसंख्या होती ती 31. 1 बाद आणि 31 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. आणि चांदोरे गौलवाडी या संघाला कंपल्सरी 32 धावा स्कोर करायच्या आहेत जर फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर. त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. प्रीतम आहे, विवेक आहे. विवेक जो की बॅक टू बॅक 2 सामन्यात मात्र चमकदार कामगिरी केलेली. 31 32 टू विन. 32 धावा करायच्या आहेत जर या झळाळत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल. जरा फास्ट करायचं आहे. मुद्रे टीम आपलं क्षेत्ररक्षण पटकन सजवून घ्यायचं आहे. मुद्रे टीम विनंती आहे, यानंतर आपल्याकडे फायनल आहे, नंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. प्लीज थोडासा स्पीडअप करा. मुद्रे टीम विनंती आहे मित्रांनो. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मुद्रे टीम कळकळीची विनंती आहे, आपण वेळ वाया घालू नका प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. लवकरात लवकर लवकरात लवकर. ए विराज लवकर लवकर. सेमीफायनल नंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे आजच्या दिवसाचा एक सामना, अविस्मरणीय असा सामना, मेगा फायनल वाघजाई माता चषक 2025 हे आयोजन. विवेक गायकर याने जर षटकार ठोकला तर मात्र आदेश महाडिक यांच्याकडून 100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक जाहीर झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. विवेक गायकर साठी 100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक लावलेलं आहे. 32 धावांची आवश्यकता, 12 चेंडूंचा खेळ.
म्हणजे 16च्या सरासरीने मात्र धावा इथे कराव्या लागतील. आपण पहिल्या सेमीफायनल मध्ये 15ची सरासरी होती आणि ती कुठेतरी राखण्यात अयशस्वी झाला तो संघ म्हणजे घोडेगोम आणि फायनलचं तिकीट बुक केलं ते म्हणजे खामगाव संघाने. आणि आता मात्र सरासरी असेल ती 16 धावांची. एक चांगला संघ आज मात्र बिग फाईट करून आपल्या सेमीफायनलचा सफर गाठलेला आहे ते म्हणजे चांदोरे गवलवाडी. आणि नक्कीच प्रयत्न करतील या वाघजाई माता चषक 2025च्या या झळाळत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याचं. नक्कीच ते स्वप्न उराशी बाळगून आज मात्र आले आणि आता मात्र 32 धावांचं आव्हान पेळून मात्र फायनलचं तिकीट बुक करण्याचं नक्कीच स्वप्न असेल. विवेक जो की आज सुसाट फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या जोडीला तेवढ्या ताकदीचा फलंदाज आपण पाहतोय चांदोरे गवलवाडीसाठी प्रीतम. चांदोरे मुद्रे संघाला विनंती आहे एक आपला खेळाडू पाठवायचा आहे. मुद्रे संघाने आपला एक खेळाडू त्वरित मंचाकडे पाठवायचा आहे. मुद्रे आशिष गोलंदाजी मार्कवर आलाय. आशिष स्पीड अप करायचा आहे. पंच रिक्वेस्ट करू मुद्रे संघाला सुद्धा विनंती आहे की जरा घाई करायची आहे मित्रांनो. वेळ वाया घालवू नका. आता सूर्यनारायण परतीच्या प्रवासाला लागले. बॉल दे. फायनलसाठी नवीन चेंडू दोन्ही इनिंगला नवीन चेंडू देण्यात येईल. फायनलसाठी नवीन चेंडू दोन्ही इनिंगला नवीन चेंडू देण्यात येईल. अप्रतिम लढत पाहिली आपण पहिल्या सेमीफायनलची. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये सुद्धा थरारत असाच बनलेला आहे कारण 32 धावांचं आव्हान असणार आहे ते म्हणजे चांदोरे गवलवाडी या संघासमोर. आणि 32 धावांचं आव्हान जर पेलण्यात यशस्वी झाले तर मात्र फायनलचं तिकीट बुक करतील ते म्हणजे चांदोरे गवलवाडी या संघ. गोलंदाजी मार्कवर आता मात्र सज्ज झालाय मुद्रे संघाकडून आशिष ज्यांनी आज जादुई गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. खरं तर गावचे सदस्य अनिश रिकामे यांचं इथे सहर्ष स्वागत करत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. अनिश रिकामे याला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. अनिश रिकामे. चांदोरे गवलवाडी जर हा सामना जिंकला आणि फायनलचं तिकीट बुक केलं तर मात्र सुधीर दिवेकर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये जाहीर झालेल्या याची नोंद घ्यायची चांदोरे गवलवाडी या संघाने. आताच मात्र त्याने कॉल करून हे कळवलेलं आहे जर फायनलचं तिकीट बुक केलं तर मात्र 5,000 रुपये. अनिश रिकामे याला लवकर आल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात येत आहे. अनिश रिकामे वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल प्रीतम ऑन स्ट्राइक मालक तेच आहेत. आशिष धन्यवाद उपस्थित राहिल्याबद्दल गावचे सदस्य अनिश रिकामे यांचं. आशिषला मात्र आता गोलंदाजीची धार आपल्याला वाढवावी लागेल. अचूक गोलंदाजी करावी लागेल जर फायनलचं तिकीट उठून द्यायचं आहे मुद्रे संघाला आणि तेवढीच अचूक फलंदाजी करावी लागेल. प्रीतम आणि विवेक याला आणि पंच घोषित करतात इट्स अ वाईड डिलिव्हरी. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही संघांना विनंती आहे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. कुठलाही वादविवाद सहन केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि अंपायर आपको भी गुजारिश है जो भी आपका डिसीजन रहेगा फाइनल रखने का कोई आर्ग्युमेंट नहीं होगा. कोणत्याही खेळाडूने अंपायरच्या आधी कोणताही डिसिजन अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आशिषचा पहिला चेंडू अवांतर घोषित केलाय दंडित केलाय पंचाने. दुसरा चेंडू बघूया. सुरेख चेंडू हाताळणी केलेली आहे मारायचा होता परंतु बॅटची एज घेऊन मात्र घरंगळत राहिला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र एक धाव आली आहे. आणि पहिल्या अवांतर धावेने श्री गणेश झाल्यानंतर लिगल चेंडूवर एक धाव अशा 2 धावा मात्र धावपळ करायला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांदोरे गवलवाडी या संघाच्या 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. मोठे फटके मारायची गरज आणि त्या गरजेला पुरे पडणारा असा फलंदाज मात्र आता उभा ठाकलाय तो म्हणजे स्ट्राईक एंडला विवेक गायकर. आज दिवसभरात इन्फॉर्म असलेला हा बॅट्समन आता मात्र आपल्या संघासाठी कमाल धमाल करेल का आणि फायनलचं तिकीट गाठून देईल का. आताच 5,000 रुपयाचं सुधीर दिवेकर यांनी मात्र पारितोषिक लावलंय. त्यांना जर फायनल मध्ये गेले तर मात्र रोख रक्कम 5,000 रुपये जाहीर झालेली आहे.
बॅटची अपील आणि बॅटची एज घेऊन चेंडू विसवतं विकेट किपरच्या हातामध्ये आणि पंच बाद करतायत. मोठा मासा गळाला लागलाय. विवेक गायकर बॅक टू द पॅव्हेलियन. स्पीडअप करायचं, स्पीडअप करायचं, सुरू करायचं. थोडस स्पीड मध्ये. सुरेखा 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 2 चेंडूंमध्ये 2 रन झालेले आहेत, परंतु एक मोठा हादरा बसलाय तो म्हणजे विवेक गायकरच्या रूपामध्ये. बॅट्समनने नितेश विवेकची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे नितेश. आता नितेशचा कस लागणार कारण सेमीफायनलचा हा सामना, सेमीफायनलचा दबाव आणि इन्फॉर्म बॅट्समन मात्र परतलाय माघारी. ओहो सूर्य गोलंदाजी आणि अशा प्रकारे बाद होतोय तो म्हणजे प्रीतम. रनआउटच्या स्वरूपात विकेट आपली घायल करतोय. 2 चेंडूवर 2 विकेट. खेळवायचा आहे, कृपया करून लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, चालू ठेवायचा आहे. मुद्रे संघाला विनंती आहे की त्यांनी जास्त वेळ न घालवता सामना सुरू ठेवावा. आपल्याला फायनल सुद्धा 2 ओव्हरची खेळवायची आहे. आपल्याकडे वेळेचं मर्यादा आहे, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे कृपया करून थोडा लवकरात लवकर सामना चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा. मोठा हदरा म्हणावा लागेल प्रीतमच्या स्वरूपात कारण विवेक माघारी परतल्यानंतर एक जिम्मेदारी होती, अपेक्षा होती की प्रीतम मात्र सूत्र आपल्या हाती घेईल, परंतु तो सुद्धा माघारी परतला आणि अशा प्रकारे डबल हादरा बसलाय तो म्हणजे चांदोरे गौलवाडी या टीमला. आणि थोडंसं का होईना मात्र पारडं जड वाटतंय ते म्हणजे मुद्रे या संघाचा. आज दिवसभरात जी मेहनत घेतली आहे तिला कुठेतरी फळ मिळणार का हेच मात्र वेध लागले असतील पूर्ण चांदोर मुद्रे गावाला आणि मुद्रे टीमच्या समर्थकांना. खरोखरच अप्रतिम खेळ केलेला आणि तेवढ्याच सुंदर खेळ मात्र चांदोरे गौलवाडी या टीमने सुद्धा केलेला आहे. परंतु आज सगळ्यात मोठा यशस्वी चेस जर कोणी केला असेल तर तो मात्र केलाय मुद्रे. 42 धावांचं आव्हान होतं, 2 षटकात मात्र 1 चेंडू राखून ते परिपूर्ण केलेलं अशी ही टीम आज मात्र वेगळ्याच लयमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागत असताना परंतु पंच तटस्थ निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि आता कुठेतरी हवी होताना पाहायला मिळते तो म्हणजे मुद्रे संघ. कारण धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती म्हणजे 2 या आकड्यावर आणि 2 मोठे विकेट्स मात्र गमावलेले आहेत ते म्हणजे चांदोरे गौलवाडी या संघाने. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. एक मोठा फटका मात्र सामना खुलू शकतो चांदोरे गौलवाडी या संघासाठी आणि तो मोठा फटका येतोय का तर नक्की येतोय आणि आला स्टेट डाऊन द ग्राउंड. हा उत्तुंग असा षटकार येतोय तो म्हणजे राज याच्या बॅट मधून अष्टपैलू असा खेळाडू ज्याने की अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि आता मात्र फलंदाजीची चुणूक दाखवत असताना मैदानात आणि गरजेच्या वेळी आलाय त्याच्या बॅट मधून आपल्या टीम साठी एक उत्तुंग षटकार. धावसंख्या 8 वर गेलेली आहे आणि आता गरज असणार आहे ते म्हणजे 24 धावांची. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाही कारण अजूनही फायटिंग स्पिरिट संपलेला नाही तो म्हणजे चांदोरे गौलवाडी या संघाचा. परत एकदा इनसाइड आउटचा सुंदर फटका नो मॅन्स लँड मध्ये पडलाय आणि तिथे कोण फिल्डर येईपर्यंत आणि थ्रो करेपर्यंत मात्र 2 रन घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे 10 ही धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि आता गरज असणार आहे ते म्हणजे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. नितेश आणि स्ट्राईकला असणार आहे. आता मात्र किमया करावी लागेल, जादू करावी लागेल. जर या झलालत्या ट्रॉफीवर इतिहास घडवायचा असेल तर मात्र नितेशला आपले हात खोलावे लागतील. तसं म्हणायला गेलं तर राजने आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे कारण 2 धावांवर थांबलेला रथ आता मात्र त्याने पुढे घेऊन 10 धावांपर्यंत पोहोचवलेला आहे. आता 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. करिश्मा करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो म्हणजे अभिषेक. 1 मॅन आर्मी आज एकटाच भिडलाय. गोलंदाजी असो या फलंदाजी प्रत्येक क्षेत्रात मात्र 100% कामगिरी करणारा हा खेळाडू
पहिला चेंडू काहीसा लाईन मिस करतोय आणि पंच दंडित करतायत. वाईट अव्वांतर चेंडूची घोषणा होती आणि धावसंख्येत भर पडते. 11 धावांवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे धावसंख्येचा आलेख. आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 21 धावा. 6 चेंडू आणि 21 धावा. अभिषेक की नितेश कोण धमाका करणारे या मॅच मध्ये? चांदोरे गौलवाडी की मुद्रे? सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने, तिथे फिल्डर आहे. एकचा प्रयत्न, सुरेख थ्रो होता परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. खरं तर रनआउटचा मौका होता परंतु मौका गमावलाय आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. 2 धावसंख्या झाली ती 13. आदेश माडिक याने नितेशच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये जाहीर केलेले आहेत. याची नोंद घ्यायची. नितेशसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी. संघाला गरजेला असणारे मोठे फटके आले तर मात्र वैयक्तिक पारितोषिक लागलेले आहेत ते म्हणजे नितेश याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आदेश माडिक यांनी जाहीर केलेले आहेत. अभिषेक काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत मात्र शांत ठेवलंय. 1 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. परत एकदा अंगाचा वेध घेणारा चेंडू फिरवून मारायचा होता परंतु कुठेही संपर्क नाही चांगला आणि 1 धाव घेण्यापासून मात्र रोखू शकले नाहीयेत. आणि आता स्ट्राईक एंडला गेलाय तो म्हणजे राज ज्याने आल्या धमाका केला होता. धावसंख्या झाली ती 14 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे. ती म्हणजे चांदोरे गौलवाडी या संघाला 3 मोठे फटके मात्र मारावे लागतील आणि ती जबाबदारी कोण पार पाडेल? राज की नितेश? राजने आल्या एक षटकार ठोकवून आपल्या आशा उंचवल्या आहेत. नक्की तो त्या आशेवर खरे उतरेल का? परत एकदा सुरेखा फटका समोरच्या दिशेने, तिथे फिल्डर आहे आणि हा येतोय सीमा रेषा पार. दणदणीत आणि खणखणीत षटकार राजच्या बॅट मधून. कमाल धमाल आणि खरोखरच उत्सुकता शिगेला लागलेली आहे कारण कोणी हार मानायला तयार नाही. संध्याकाळचा जसा प्रहर आला तसा मात्र टीम सगळ्या मात्र मोटिवेटेड झालेल्या आपल्याला पाहायला मिळतंय कारण सगळ्यांना वेध लागले ते म्हणजे या झलालत्या ट्रॉफ्यांचं नाव कोरायचंय, चॅम्पियन व्हायचंय म्हणून प्रयत्नशील असलेल्या या टीम्स मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहतोय. कोणतीही मॅच मात्र इझिली सोडायला कोणीही तयार नाही. अटीतटीच्या लढती हे मात्र या टुर्नामेंटचं एक. चांदोरे गौलवाडीला विनंती आहे लवकर सामना चालू करायचा आहे. खरोखरच राजची तारीफ करावी लागेल. 2 मोठे झटके भेटल्यानंतर सुद्धा हार न मानता मात्र आपल्या संघासाठी एकटा भिडतोय आणि सूत्र आपल्या हातात घेतलेले आहे. धावसंख्या झाली आहे ते 20. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके आणि चांदोरे गौलवाडी फायनलचं तिकीट बुक करेल आणि 2 डॉट चेंडू मग मात्र मुद्रे संघ फायनलच्या तिकिटाचा मानकरी ठरेल. परत एकदा दबाव, आता काहीसा दबाव पाहायला मिळतंय कारण अटीतटीची ही लढत. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र थोडासा का होईना परंतु मुद्रे संघ सुद्धा बॅकफुटला गेलेला आहे कारण 2 षटकारांनी मॅच ओपन केली आहे ते म्हणजे राजच्या. अजूनही 2 मोठ्या फटक्यांची गरज खरं तर आहे या संघाला आणि अभिषेकला ते मात्र थांबवायचे आहेत. प्रयत्नांची शर्त चाललेली आपल्याला मैदानात पाहतोय कारण स्वप्न एकच आहे, ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे. 5वा चेंडू, सुरेख चेंडूची हाताळणी केली होती आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला दिसते मैदानात. आता मात्र कंपल्सरी 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. हुशारी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. जरा स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. चांदोरे गौलवाडी विनंती असेल तुम्हाला कारण या मॅचला थोडा वेळ जास्त लागतोय आपल्या. यानंतर आपल्याकडे येणार आहे मेगा फायनलचा सामना, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. 2 चेंडू आणि कंपल्सरी 11 धावांची गरज म्हणजे 2 मोठे फटके षटकाराच्या स्वरूपातच मारले गेले पाहिजेत तर आणि तरच चांदोरे गौलवाडी हा फायनलिस्ट ठरेल. सुरेख चेंडूची हाताळणी आणि अशा प्रकारे जवळजवळ औपचारिकता राहिलेली आहे कारण पंच राहिलेले आहेत तटस्थ आणि निर्धाव चेंडूची होती हे सांगता. आता 1 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे फक्त.
पंचांशी वाद घालू नये, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दक्षता घ्यायची आहे प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चांदोरी गोलवाडी. फलंदाजांनी पंचांशी वादविवाद करू नये. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम आहे. कोणताही बदल होणार नाही. कृपया करून कोणताही बदल होणार नाही. जो डिसिजन दिला आहे तो अंतिम डिसिजन आहे. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम आहे. कोणताही डिसिजन बदलाव होणार नाही. खेळाडू वृत्तीचं दर्शन दाखवावे. चांदोरे गावलवाडीच्या फलंदाजांना विनंती आहे की त्यांनी आपल्या खेळाडू वृत्तीचं दर्शन दाखवावे. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. कोणताही बदल त्यात होणार नाही. त्यात होणार नाही. विवेक, मी याला विनंती करतो कृपया त्यांनी मैदानाच्या बाहेर यावे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. एक चेंडू आणि 11 धावांची गरज आता जवळजवळ या सामन्यातली फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ऑफ साईडला टाकलेला चेंडू कित्येक वेळा फलंदाजाला असे वाटतं की तो चेंडू वाईट आहे किंवा एकदम, पण पंच उभे राहून जो डिसिजन देतात तो 50-50चा असतो, तर सांगणे कठीण असतं फार. आता मात्र वाईट चेंडू घोषित करतायत पंच, अवांतर घोषित करतायत आणि 10 धावांची आवश्यकता अजूनही आहे. खरं तर हा दबाव घेण्याचा क्षण नाही, कारण जवळजवळ मॅच संपुष्टात आलेली आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच जर आता कोणी जिंकवलं चांदोरे गवलवाडी या संघाला तर चमत्कारच जिंकू शकतो आणि अभिषेकचं लेझी पण किंवा त्याचा दबाव जर त्याने घेतला तर मात्र हा सामना फिरू शकतो. नाहीतर जवळजवळ सामना हा मुंद्रे संघाच्या बाजूने मात्र झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटका असा उंच गेलाय. कॅचचा चान्स आहे. कोणी मैदानात जायचं नाहीये. सर्व संघाच्या समर्थकांना विनंती आहे मैदानात जायचं नाही. आणि मुद्रे संघ ठरतोय सेकंड सेमीफायनलिस्ट. खामगाव केतन याच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी संपर्क साधायचा आहे मंचाकडे. मुद्रे संघाच्या कर्णधार याला विनंती करतो की त्यांनी मुद्रे संघाचा कर्णधार